सांगलीत सुद्धा अजित पवार गटामध्ये जी सुंदरसुंदी सुरू आहे त्याच्यामध्ये पक्ष नेमका कसा पुढे जातोय हा सगळा आहे. आणि ह्यातला मोठा गट हा जयंत पाटलांच्या बरोबर आहे. संजय काका पाटील आगामी काळात भाजपबरोबर वाटचाल करतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खिळखिळ झालेले राष्ट्रवादीचे तुकडे कोण तोडणार आणि कोणाला फायदा होणार. पण जे संजय काका पाटील जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक त्या ठिकाणी जिल्हा परिषद लढवली. अर्थात त्यांनी तासगाव नगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढवली. म्हणजे अजितदादांचा निरोप असूनसुद्धा त्यांनी जिथं स्वतंत्र निवडणूक लढवली तिथं अजितदादांचा गट स्वतंत्र लढला. पण त्यामुळे निशिकांत पाटील आणि संजय काका पाटील एका बाजूला आणि त्यांचे जे उर्वरित नेता आहेत शिवाजीराव नाईक असतील, अजितराव घोरपडे असतील, तुमचे विलासराव जगताप असतील, राजेंद्र देशमुख असतील, हे एका बाजूला झाले. आणि या सगळ्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीची सगळी तोंडं वेगवेगळ्या दिशेला झाली. जे हे चौघं नेते आहेत हे महाविकास आघाडीच्या बाजूनं, निशिकांत पाटील महायुतीच्या बाजूनं आणि संजय काका पाटीलने थेट भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न. त्यामुळं ग्रामीण भागात ही परिस्थिती निर्माण झाली. शहरी भागामध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची जी 2 नावं प्रदेशकडनं देण्यात आली असं सांगण्यात आलेलं होतं. एक होते दिगंबर जाधव आणि दुसरे होते स्नेहल सावंत आहेत त्या. तर त्यामध्ये सुद्धा एक जागा परस्पर अशोक मासाळांना दिल्याचा आरोप पद्माकर जगदाळे शहराध्यक्ष यांनी केला आणि आर्थिक उलाढाल झाली का अशा प्रकारचा त्यांनी आरोप केला. पण हा आरोप त्यांचेच राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी खोडून लावून उलटा आरोप त्यांनी पद्माकर जगदाळे यांच्यावरच लावला. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकतीच जिल्हा परिषद निवडणूक पार पडलेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी पार पडल्यात. पण या दोन निवडींमध्ये आपण जर पाहिलं तर सांगली जिल्ह्यामध्ये जी अजितदादांची राष्ट्रवादी होती ती एक मोठी शक्ती म्हणून उदयास आली होती. पण अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेनंतर आणि महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीनंतर ही राष्ट्रवादी खिळखिळी झाली आहे काय, राष्ट्रवादीमध्ये प्रचंड मतभेद हे त्यांच्या पक्षाच्या मुळावर उठलेत काय, हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण जर पाहिला असेल तर जिल्हा परिषद किंवा नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं फार मोठ्या ताकदीने इलेक्शन लढवलेल्या होत्या. आष्ट्यामध्ये ते लढलेले होते, इस्लामपूरमध्ये लढलेले होते, तासगावमध्ये लढलेले होते, कवठेमहांकाळमध्ये जतमध्ये लढलेले होते. तर असं असताना त्यांना खूप मोठी जिल्ह्यामधून संधी मिळेल अशी अपेक्षा वाटत होती. पण तासगाव पंचायत समिती वगळता इतर ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाला हे फारसे यश मिळालेलं नाही. नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांची पलूसमध्ये, त्यानंतर जतमध्ये चांगली मतं त्यांनी घेतली, आष्ट्यामध्ये त्यांनी चांगली मतं घेतली, इस्लामपूरमध्ये चांगली मतं घेतली. पण त्याचं रूपांतर विजयात आणि जास्त नगरसेवक निवडून आणण्यामध्ये काही झालं नाही. त्यामुळे त्यांना अपयश आलं. पण महानगरपालिका निवडणुकीत मात्र त्यांना इथं सांगली महापालिका निवडणुकीत मात्र त्यांना 16 नगरसेवक निवडून आले आणि त्यांनी निवडणूक लढली महाविकास आघाडीच्या बरोबर अंडरस्टँडिंग करून. पण नंतर मात्र ते भाजपबरोबर सत्तेला गेले. पण अलीकडच्या काळात आपण जर 2 घटना बघितल्या की एक जिल्हा परिषद निवडणुकीच्या जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवड आणि त्यानंतर झालेल्या समिती निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये फार मोठी चलबिचल झालेली आहे आणि ती राष्ट्रवादी खिळखिळी होण्याच्या दिशेनं चालले असं आपण का म्हणतोय तर त्याची कारण मीमांसा आपण स्पष्ट करूया. तर त्याच्यामध्ये प्रथम महायुतीबरोबर आपण जाऊया अशा प्रकारचं तटकरे असतील किंवा बाकीचे नेते असतील यांचं म्हणणं होतं. सुनेत्रा पवारांचं सुद्धा म्हणणं तसं होतं की आपण महायुतीच्या बरोबर इथं सांगलीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये आघाडी करूया. त्यासाठी एक निशिकांत पाटील जे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत ते आग्रही होते, त्यांचा आग्रह होता. पण मात्र बाकीचे जे राष्ट्रवादीचे नेते होते म्हणजे विलासराव जगताप असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, अजितराव घोरपडे असतील, शिवाजीराव नाईक असतील, हे मात्र महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांचं तिथल्या तालुक्याचं राजकारण त्यावर अवलंबून होतं. पण जे संजय काका पाटील जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक त्या ठिकाणी जिल्हा परिषद लढवली. अर्थात त्यांनी तासगाव नगरपालिका निवडणूक स्वतंत्र लढवली. म्हणजे अजितदादांचा निरोप असूनसुद्धा त्यांनी जिथं स्वतंत्र निवडणूक लढवली तिथं अजितदादांचा गट स्वतंत्र लढला. असं असताना संजय काकांनी पुन्हा इकडं महाविकास आघाडीवर चर्चा करताना अचानक टर्न घेऊन त्यांनी महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं मग त्यांनी तिथं कराडामध्ये जाऊन परत सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न केला, आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. पण ते काय झालं नाही. पण त्यामुळे निशिकांत पाटील आणि संजय काका पाटील एका बाजूला आणि त्यांचे जे उर्वरित नेता आहेत शिवाजीराव नाईक असतील, अजितराव घोरपडे असतील, तुमचे विलासराव जगताप असतील, राजेंद्र देशमुख असतील, हे एका बाजूला झाले. आणि या सगळ्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि
2 सभापतीपद आपल्या पदारात पडून घेतली. म्हणजे विलासराव जगतापांचे समर्थक तमनगोंडा रवी पाटील यांच्या पत्नी सावित्री ताई यांना सभापतीपद कृषी आणि पशुसंवर्धन मिळालं आणि त्यानंतर अजितराव घोरपडे गटाच्या एरडोलीच्या सदस्य होत्या नेहल मोरे, त्यांना महिला बालकल्याण मिळालं. तर 2 सभापतीपद मिळवण्यामध्ये यश अजितदादा गटाच्या नेत्यांना आलं. अर्थात त्यांना अध्यक्षपद पाहिजे होतं, पण अध्यक्षपदाच्या ऐवजी 2 सभापतीपद त्यांना देऊन चांगली संधी जयंत पाटील यांनी दिली. तर ह्या गोष्टीमुळं मतभेद झाले आणि त्यानंतर मग जो मेळावा झाला त्या मेळाव्यात सुद्धा निशिकांत पाटील आणि विलासराव जगताप दोघंच होते, कार्याध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष. बाकीच्या सदस्य मात्र तिथं उपस्थित नव्हते. बाकीच्या नेत्यांनी मात्र त्या मेळाव्याकडे पाठ फिरवली. अर्थात आता राष्ट्रवादीचे दोन सदस्य हे सभापतीपद झाल्यामुळे एक औपचारिक सत्कार करण्याची आवश्यकता होती, पण निशिकांत पाटील आणि राष्ट्रवादीनं तो सत्कारसुद्धा त्यांचा घेतलेला नव्हता. त्यामुळं त्यांची महायुतीकडे जाण्याची मानसिकता होती आणि संजय काका पाटलांनी सुद्धा जे 2 सदस्य त्यांचे महायुतीच्या बरोबर गेलेले होते त्यातले सुद्धा सभापती निवडीला तिथले विनायक मासाळ होते, हे परत आले. त्यामुळं एकच सदस्य संजय काका पाटलांच्याकडे राहिला आणि उलट गंमत अशी झाली की संजय काका पाटील जे महायुतीबरोबर जावा यासाठी आग्रह होते, राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हावा जिल्हा परिषदला हा आग्रह होते, ते मात्र अचानकपणे देवेंद्र फडणवीसांच्या तिथं त्यांच्या तिकडं गेले आणि चंद्रकांत पाटलांच्या बरोबर जाऊन त्यांनी विधान परिषदेसाठी भाजपकडून इच्छुक असल्याची एक चर्चा पुढे आली आणि त्यांनी भेट घेतली आणि तशा प्रकारच्या बातम्या या माध्यमातून आल्या. म्हणजे राष्ट्रवादीची सगळी तोंड वेगवेगळ्या दिशेला झाली. जे हे 4 नेते आहेत हे महाविकास आघाडीच्या बाजूनं, निशिकांत पाटील आहे महायुतीच्या बाजूनं आणि संजय काका पाटील थेट भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न. त्यामुळं ग्रामीण भागात ही परिस्थिती निर्माण झाली. शहरी भागामध्ये स्वीकृत नगरसेवक पदाची जी 2 नावं प्रदेशकडनं देण्यात आली असं सांगण्यात आलेलं होतं. एक होते दिगंबर जाधव आणि दुसरे होते स्नेहल सावंत आहेत त्या. तर त्यामध्ये सुद्धा एक जागा परस्पर अशोक मासाळांना दिल्याचा आरोप पद्माकर जगदाळे शहराध्यक्ष यांनी केला आणि आर्थिक उलाढाल झाली का अशा प्रकारचा त्यांनी आरोप केला. पण हा आरोप त्यांचेच राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी खोडून लावून उलटा आरोप त्यांनी पद्माकर जगदाळे यांच्यावरच लावला. अर्थात हे सगळे नेते हे प्रस्थापित नेते आहेत महानगरपालिका क्षेत्रातले किंवा जिल्हा नेतृत्वाचे, पण परस्पर विधानं करणं, एकमेकांचे आरोप करणं या गोष्टी केल्यामुळं राष्ट्रवादीमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली आणि या सुंदोपसुंदीमुळं पक्ष अनियंत्रित झालेला आहे. अशा प्रकारची परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये आहे. म्हणजे आज बघितलं असेल तर सुनेत्रा पवार हे निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत. तिथंच पार्थ पवारांची वेगळी भूमिका आहे, जय पवार वेगळी भूमिका मांडतात. सुनेत्रा पवारांचं किती नियंत्रण आहे ह्याच्याबद्दल लोकांना शंका आहे. त्यानंतर तिथं छगन भुजबळ वेगळ्या बाजूला आहेत, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे एका बाजूला आहेत. तिथं मध्यंतरीच्या काळामध्ये तर तटकरेंच्या एका कार्यक्रमामध्ये सुनेत्रा पवार अजित पवारांचा फोटो नव्हता. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांच्यामध्ये शरद पवारांचा फोटो नव्हता. अशा बऱ्याच गोष्टी वर सुरू असताना सांगलीत सुद्धा अजित पवार गटामध्ये जी सुंदोपसुंदी सुरू आहे त्याच्यामध्ये पक्ष नेमका कसा पुढे जातोय हा सगळा आहे आणि ह्यातला मोठा गट हा जयंत पाटलांच्या बरोबर आहे. संजय काका पाटील आगामी काळात भाजपबरोबर वाटचाल करतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे खिळखिळ झालेले राष्ट्रवादीचे तुकडे कोण तोडणार आणि कोणाला फायदा होणार हा एक प्रश्न बघावा लागेल.